देवळा मर्चंट बँकेतील सोने तारण गैरप्रकरणातील 5 संशयित आरोपींना कारागृहात रवानगी। देवळा मर्चंट बँकेत तारण ठेवलेले सोने हे शुद्ध व योग्य वजन असल्याचे खोटे अहवाल बँकेला वेळोवेळी सादर करून येथील देमको बँकेची तब्बल 54,74,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या 5 संशयित आरोपींना सोमवार दिनांक 6 रोजी देवळा पोलिसांनी अटक करत कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी दिली। याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील देमको बँकेचे व्यवस्थापक सुनील भालेराव यांनी 5 जुलै 2024 रोजी याबाबत फिर्याद दाखल केली होती। त्यात बँकेचे व्हॅल्युअर राजेंद्र मोतीराम सोनवणे राहणार कापशी तालुका देवळा यांनी कर्ज प्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने चांदी तारण ठेवतेवेळी सोन्या चांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठेवणे बंधनकारक असताना सोनवणे यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला। सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत या बँकेच्या तब्बल 27 खातेदारांशी संगनमत करून कर्ज प्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला। या अहवालावरून बँकेने नमूद 27 संशयित आरोपी खातेदारांना 54,74,000 रुपये कर्ज मंजूर केले। या 27 जणांत कापशी येथील 6, गुंजाळनगर येथील 6, देवळा 5, सुभाषनगर व रामेश्वर प्रत्येकी 2, तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव, सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदाराचा यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे बँकेचे एकूण 54,74,000 रुपये अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा देवळा पोलिसांनी कसून तपास करत नारायण गणपत पवार राहणार गुंजाळनगर, मुकेश सुभाष निकम राहणार वाखारवाडी, युवराज गंभीर मेधने राहणार सरस्वतीवाडी, बापू उत्तम खैर राहणार सुभाषनगर, सुरेश निंबा पगार राहणार रामेश्वर या 5 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। देवळा पोलिसांच्या या तपास कामगिरीचे देमको बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद, खातेदार यांनी समाधान व्यक्त केले। अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस नंदा पाटील करत आहेत। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा। बँकेच्या मुख्य शाखा देवळा येथे सोने तारण व्हॅल्युअर सराफ श्री राजेंद्र मोतीराम सोनवणे राहणार कापशी यांनी व इतर 27 खातेदारांना हाताशी घेऊन बँकेत सोने तारण करत असताना सदरील सोने मालाचा वस्तूंबाबतचा खोटा व बनावट अहवाल दिल्याने बँकेची एकूण 54,74,000 इतकी फसवणूक केल्याने त्याबाबत बँकेने मुख्य आरोपी सराफ व इतर 27 खातेदार यांचे विरोधात देवळा पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा दिनांक 5 जुलै 2024 रोजी दाखल केलेला असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही देवळा पोलीस स्टेशन येथून चौकशी अधिकारी माननीय नंदा पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून सद्यस्थितीत सदरील खातेदारांना चौकशी कामी बोलवण्यात आले असता त्यापैकी 4 खातेदारांनी त्यांच्याकडील गुन्ह्यातील रकमेचा तात्काळ भरणा केल्याने त्यांची अटक टळलेली आहे आणि उर्वरित संशयित खातेदारांना कळवण न्यायालय येथे हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। तरी उर्वरित संशयित खातेदारांना त्यांच्याकडील येणे रकमेचा तात्काळ भरणा करून त्यांच्यावरील पुढील कार्यवाही टाळावी असे आवाहन मी आपल्यामार्फत करीत आहे।